ओबीसी समाजाचं आरक्षण गेलं म्हणत आणखी एकानं आत्महत्या केलेली आहे। बीडच्या नाथापूर गावातील एका व्यक्तीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। मुलगी पोलीस भरतीसाठी सराव करते, आता मुलीचं काय होणार या नैराश्यातून बापानं आत्महत्या केलेली आहे। या घटनेनंतर बीडमध्ये एकच खळबळ उडाली। संबंधित कुटुंबाचं पुनर्वसन करण्याची मागणी ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केलेली आहे। 8 दिवसापूर्वी ते 8 दिवसापासून मला सारखं हेच बोलायचे की आता मराठा समाज पूर्ण ओबीसी मध्ये आलाय, आधीच ओबीसी मध्ये खूप कॉम्पिटिशन होती, आता कसं होईल तुझ्या नोकरीचं। त्याला सतत हे टेन्शन होते की माझ्या नोकरीचं कसं होईल। मला 5 बहिणी आहेत, 3 बहिणीचे लग्न झाले आणि माझ्या एकटीवरच त्यांचं पूर्ण हे डिपेंड होते की मी जर नोकरीला लागले तर त्यांच्यासाठी काहीतरी करू शकेल। दुःखद आहे की त्यामुळे मी सरकारला विनंती करतो की ह्या गोष्टीकडे तातडीने लक्ष द्यावं। या आरक्षणामध्ये कुठेही गालबोट लागू नये हे सगळ्या महाराष्ट्रातल्या ओबीसीचं अगदी स्पष्ट मत आहे। आणि मी विनंती करेल, महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी असतील सगळ्या बांधवांना विनंती करेल की बाबा आत्महत्या हा आपला पर्याय नाही। आत्महत्येनंतर बीडमध्ये खळबळ उडालेली आहे। कुटुंबाचं पुनर्वसन करण्याची मागणी यावेळी आता केली जाते। बीडच्या नाथापूर गावातील हा धक्कादायक प्रकार आहे। आता जळगावमधून एक मोठी बातमी आहे। जळगावच्या भडगावच्या हॉटेलमध्ये भीषण स्फोट झालेला आहे।